संभाजी संभाजी हे संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 मस्तकात या मंत्र रुजावा सत्य निशांतीचा बहुजन व्हावा इथला सक्षम पुत्र या मातीचा मस्तकात या मंत्र रुजावा सत्य निशांतीचा बहुजन व्हावा इथला सक्षम पुत्र या मातीचा नव्या पिढीच्या नव्या युगाचा क्रांतीचा हुंकार नव्या पिढीच्या नव्या युगाचा क्रांतीचा हुंकार नवी दिशा नवा विचार नवी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था गिरवू महापुरुषांचा कित्ता 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 अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला वैश्विक होईल बहुजन इथला वर्तमानाची शिकून भाषा करू स्वप्ने साकार वर्तमानाची शिकून भाषा करू स्वप्ने साकार नवी दिशा नवा विचार नवी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था गिरवू महापुरुषांचा कित्ता हे संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 रॅली एक प्रोपोगंडाची किंवा प्रचाराचा एक भाग आहे आणि रॅलीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कारण इथे बसलो तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा 1 to 1 जे म्हणतात हाऊस टू हाऊस म्हणतो त्याही पेक्षा रॅलीचा जो माध्यम आहे तो प्रभावशील आहे. प्रभावशील म्हणजे एवढा प्रभाव आहे की आज वर्षानुवर्ष बघतोय आपण राजकारणी पार्ट्या किंवा लग्नामध्ये मिरवणूक सामाजिक कार्याच्या मिरवणूक हे का काढलं जातं काहीतरी प्रभाव त्याचा आहे म्हणून त्या काढल्या जातात ना बाई. काही दिवस मी प्रचारामध्ये गुंतलेलो आहे. लोकांना खरं तर सुशिक्षित उमेदवार हवा आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे. आजपर्यंत जर चित्र पाहिजे राजकारणाचं जर आपण तर राजकारणामध्ये अशिक्षित लोकांचाच भरणा जास्त झालेला आहे. आणि माझं तर स्वतःचं असं मत आहे की जोपर्यंत सुशिक्षित उमेदवार सुशिक्षित लोक राजकारणात प्रवेश करत नाही तोपर्यंत ह्या जे काही आत्ता आपल्या महाराष्ट्राची भारताची प्रगती ढासळत चाललेली आहे राजकारणाची अक्षरशः वाईट स्तराला राजकारण गेलेलं आहे. त्याला कुठेतरी बांध टाकावा त्याला कुठेतरी बंधन टाकावं यासाठी माझा मी प्रवेश घेतलेला आहे. राजकारणातून पैशातून राजकारण मला बिलकुल पसंत नाही आहे आणि मी वेगळ्या तऱ्हेचा उमेदवार आहे आणि निवडून आल्या तर हे लोकांना दिसेलच. ते बरेच आहेत आणि फार सिरियस मुद्दे आहेत पूर्वीच्या राजकारणाने जे आता मागे गेले समाजामध्ये भांडणं लावलेली आहेत. आमची शिवशाहीवर आघात केलेला आहे. शिवशाही सोडून पेशवाई आणण्याचा इकडे घाट साधलेला आहे. जवळजवळ बरेच मला वाटते 80% पेशवाईच त्यांनी जवळजवळ अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला. मी कुठल्याही पार्टीचा कुठल्याही व्यक्तीचा विशेष नाव घेऊ शकत नाही. आता सुज्ञ मतदार आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे. ते एक झाला प्रश्न. दुसरा प्रश्न महागाईचा. गेल्या 10-12 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टीचा किमती वाढलेल्या आहेत. आता मी डॉक्टरमध्ये असल्यामुळे काही औषधं तुला सांगणे जेलोसिनची गोळी एक 10-12 रुपयाला 10 मिळायच्या. त्यावेळी तिची साईज पण चांगली जाड होती
बऱ्यापैकी जाड होते, कारण मी स्वतः जेलुसील खातोय. आणि आता आणायला गेलो तर ती 25 ते 35 रुपये झाले. म्हणजे किती टक्क्यानं वाढवली बाई तू सांग. आता 10 रुपयाची गोळी 15-20 रुपये 35 रुपये गोळी गेलेली आहे. आता मी डॉक्टर असल्यामुळे मला कळलं त्याची साईज मी बघितली, पण सर्वसामान्य लोकांना हे खरंच सण होणार आहे का? भाज्याचे भाव घे, सिलेंडरचे भाव घे, बाकी जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांचे भाव घ्या, तुम्ही गगनाला भिडले. GST, प्रत्येक गोष्टीला GST, टॅक्सचे जवळजवळ 69 टाईपचे टॅक्स लावले गेलेले आहेत. त्याच्यात परत GST, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पगाराच्या 70% टॅक्समध्ये भरणार होतो. म्हणजे 100रातले 70 रुपये जर गव्हर्नमेंटने लुटले तर 30 रुपयात तो कसं त्याचा संसार चालवेल सांग मला तू. आणि कसं लोकांनी मग राजकारणाला हा राजकारणी चांगला तर ही परिस्थिती आपल्याला बदलायची, हे परिवर्तन घडवून आणायचं आहे. लोकांचा कष्टाचा पैसा लोकांच्या संसारालाच लागला पाहिजे. वाद नाही आहे, सरकारनं टॅक्स घेतले पाहिजे, कारण सरकार ह्या तुम्हाला सुविधा पुरवतं, पण त्याचे किती पर्सेंटेज घ्यावे त्याच्यावरही कुठेतरी बंधन असावं. लोकांना, सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे. रबाले, घनसोली, ऐरोली, तळवली, गोठवली आणि मग शेवटी इथं कोपरखेना पूर्णच म्हणजे मतदारसंघामध्ये रॅली आज पूर्ण मोठ्या प्रमाणात आहे. ब्रिगेडच्या माध्यमातून गेली 33 वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. आजपर्यंत जे आम्ही प्रश्न घेतले ते लोकांच्या हिताचे घेतलेले होते. त्याच हिताचे प्रश्न घेत असताना आम्ही अनेक आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये आम्हाला जर पुढं जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सभागृहामध्ये कुणीतरी व्यक्ती आपला हवा, आपल्या विचारांचा हवा. त्याच माध्यमातून आम्ही संभाजी ब्रिगेडनी महाराष्ट्रामध्ये 19 उमेदवार उभा केले आणि त्याच अनुषंगाने आज ऐरोली विधानसभा असो या बेलापूर विधानसभा असो, इथून 2 उमेदवार आम्ही नवी मुंबईमधून दिलेले आहेत. नवी मुंबईमधील शिक्षणाचे प्रश्न असतील, महिलांच्यावरती होणारे अत्याचार असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, अनेक प्रदूषणाचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. ते पूर्णपणे संभाजी ब्रिगेड त्याला न्याय देईल आणि जनतेने हे सगळं पाहिलेलं आहे. जनतेला परिवर्तन पाहिजे आहे आणि जनतेचा आम्ही डोर टू डोर प्रचार करत असल्यामुळं आम्हाला जनतेकडून चांगल्या प्रमाणात म्हणजे उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद भेटत आहे. सर्वप्रथम सर्वांना जय जाऊ. आज संभाजी ब्रिगेडची जी रॅली आहे ती जनतेच्या परिवर्तनाची रॅली आहे आणि परिवर्तनाची रॅली असल्यामुळं संभाजी ब्रिगेड नवी मुंबईमध्ये पूर्ण 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघात घरोघरी पोचलेला आहे आणि जनता वाट पाहते की परिवर्तन होणारच. कारण 100% राजकारण, 100% समाजकारण करणारा पहिला अशी पार्टी आहे की ती संभाजी ब्रिगेड पार्टी आहे. आणि पार्टीचा हे जाहीरनामा असा आहे की ते समाज हितासाठी काम करणार आहे. त्याच्यामुळं पार्टीचं काम इतकं जोरात चालू आहे आणि आमचा उमेदवार 100% का 101% निवडून येणार याची खात्री आम्हाला आहे. एवढं बोलून मी थांबतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.